वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. ओह नो, आता काय करायचं? आपण तर चारही बाजूनी घेरले गेलोत. डोंट वरी किको. सुपर स्पीडो फॉर्म्युला नंबर 804. अप्लाइंग फॉर्मूला नंबर 804. थांबेल वेग जोरदार R7 मध्ये सामावेल सुपर स्पीडो कार. सांग बॉस्को, बेनाम वो कुठे आहे? तू मला तर हरवलंस किको, पण आता बेनाम वो पासून कसा काय वाचशील? आता बेनाम वो माझ्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करून इथे येतच असतील. त्यांना हे माहित आहे की फिफी तुझ्याकडे आहे, पण कुठे हे मात्र त्यांना माहित नव्हतं. पण माझं लोकेशन ट्रॅक करून बस ते इथे येतच असतील आता. कम ऑन मित्रांनो, पटकन घराच्या बाहेर पडा. हा तर बेशुद्ध करण्याचा गॅस आहे. अरे त्या हे काय, मला तर चक्कर यायला लागली आहे.
वेगवान आणि जोरदार R7 मधून पाण्यात जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो. त्या बेशुद्ध पडायच्या गॅसमुळे डोकं गरगरतंय माझं. किको, फिफी कुठे आहे? पाण्यात जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो. बाळा, ऐको तुझी कविता. रे बॉय, हे घे तुझं बक्षीस. आता तरी ऐकव तुझी कविता. आधी माझे पप्पा कुठे आहेत ते सांगा, मग मी तुम्हाला माझी कविता ऐकवतो. पाण्यामध्ये जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो. आय एम सॉरी प्रोफेसर अंकल, मी फिफीला प्रोटेक्ट नाही करू शकलो. काही हरकत नाही किको. मला माहिती आहे की बेनाम वो आणि त्याचे कमांडर्स खूपच डेंजरस आहेत. पण ते फिफीला कुठे घेऊन गेले त्या असतील? कासलच्या टेरेसवर बेनाम वोचा मेन अड्डा आहे. आय एम शुअर ते लोक फिफीला तिथेच घेऊन गेले असणार. याचा अर्थ आपल्याला लवकरात लवकर टेरेसवर जायला हवं. इतकं सोपं नाहीये किको, कारण या कासलमध्ये पावला पावलावर हाय सिक्युरिटी आहे. किको, R7 एका शब्दात सांगायचं तर मिसिंग. जेव्हा मी बेशुद्ध पडलो होतो तोवर तर माझ्या हातावरच होतं, पण त्यानंतर गेलं कुठे? अरे, हे घड्याळ कुठे सापडलं? जेव्हा किकू बेशुद्ध होता तेव्हा मी त्याच्या हातावरून उडवलं. मस्त आहे ना?
बेनामोने बोलावलंय तुला. तुझी आणि तुझ्या मुलाची भेट करून द्यायची आहे. अंकल ते माझं R7 आहे. तुम्ही प्लीज ते मला परत देऊन टाका. तर या घड्याळाचं नाव R7 आहे. थँक्यू सांगितल्याबद्दल. आणि आता माझा सल्ला ऐकशील तर विसरून जा तुझं हे घड्याळ जे आता माझ्या मनगटावर लावलंय.